गुणवत्तेची कास धरल्यास उत्पादनाचा दर्जा व देशाची निर्यात वाढेल. आर सिंग. निमा व भारतीय मानक ब्युरोच्या संयुक्त विद्यमाने निमा हाऊस नाशिक येथे जनजागृती कार्यक्रम. उत्पादन प्रक्रियेत गुणवत्ता मानकांचे काटेकोर पालन केल्यास उत्पादनाचा दर्जा उंचावतो आणि देशाची निर्यात वाढण्यास मदत होते. भारतीय मानक ब्युरो BIS ही संस्था उत्पादक आणि ग्राहक यांच्यातील विश्वासाचा महत्त्वपूर्ण दुवा असून ती गुणवत्तेची हमी देणारी सर्वोच्च राष्ट्रीय संस्था आहे, असे प्रतिपादन BISच्या मुंबई शाखेचे प्रमुख व शास्त्रज्ञ आर सिंग यांनी केलं. नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन निमा आणि भारतीय मानक ब्युरो यांच्या संयुक्त विद्यमाने BISने घालून दिलेल्या मानकांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी निमा सभागृहात आयोजित कार्यक्रमात उद्योजकांना मार्गदर्शन करताना सिंग बोलत होते. यावेळी व्यासपीठावर निमाचे अध्यक्ष आशिष नहार, विद्युत निरीक्षक भागवत उगले, निमा उपाध्यक्ष मनीष रावल, सचिव राजेंद्र अहिरे, BISचे तांत्रिक व निमा उपसमिती सदस्य श्रीकांत पाटील तसेच BISचे सहसंचालक शीतल पाटील उपस्थित होते. BIS ही भारतातील वस्तूंची गुणवत्ता मानके आणि प्रमाणीकरण यासाठीची सर्वोच्च संस्था आहे. विविध उत्पादनांसाठी मानके निश्चित करणे, ISI मार्क किंवा इतर प्रमाणपत्रे देणे, ग्राहकांना सुरक्षित व दर्जेदार उत्पादने उपलब्ध होतील याची खात्री करणे ही संस्थेचे प्रमुख कार्य आहेत. तसेच सोन्या-चांदीच्या दागिन्यांची शुद्धता तपासून त्यांना प्रमाणित करणे आणि उत्पादनांना ISI मार्कद्वारे गुणवत्ता व सुरक्षा प्रमाणित करणे ही देखील BISची महत्त्वाची उद्दिष्टे आहेत. BISमुळे भारतीय बाजारपेठेत विकल्या जाणाऱ्या वस्तूंची गुणवत्ता व सुरक्षितता टिकून राहते आणि ग्राहकांना निकृष्ट दर्जाच्या उत्पादनांपासून संरक्षण मिळते, असेही सिंग यांनी स्पष्ट केलं. उद्योजकांच्या उत्पादन वाढीसाठी आणि गुणवत्ता वाढीसाठी BISच्या मानकांची कास धरणे आवश्यक आहे. BISने अशा प्रकारचे जनजागृतीपर कार्यक्रम सातत्याने आयोजित करावेत आणि त्यासाठी निमाचे पूर्ण सहकार्य राहील, असे निमाचे अध्यक्ष आशिष नहार यांनी प्रास्ताविकात सांगितले. निमा या औद्योगिक संघटनेच्या प्रयत्नांमुळे गेल्या 2 वर्षात नाशिकमध्ये सुमारे 14,000 कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित करण्यात आली आहे, असे नहार यांनी नमूद केलं. तसेच 2026 पर्यंत नाशिक जिल्ह्यात 2,000 एकर क्षेत्र औद्योगिक वापरासाठी खुले होणार असल्याचा विश्वासही नहार यांनी व्यक्त केला. मुख्य वक्ते आणि BISच्या सहसंचालक शीतल पाटील यांनी BISचे महत्त्व विविध उदाहरणाच्या माध्यमातून प्रोजेक्टरद्वारे सविस्तरपणे स्पष्ट केलं. जागतिक स्तरावर कोणतेही उत्पादन स्पर्धात्मक बनवायचे असल्यास त्या उत्पादनाची विश्वासार्हता निर्माण होणे आणि त्याची गुणवत्ता उत्कृष्ट असणे आवश्यक आहे, असे BISचे तांत्रिक अधिकारी व स्टार्टअप इंडियाचे मार्गदर्शक श्रीकांत पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितले. या प्रसंगी श्रीकांत पाटील यांच्या हस्ते भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला जीवनाबद्दल केलेला उपदेश असलेली भगवद्गीता हा प्राचीन भारतीय ग्रंथ BISच्या मुंबई शाखेचे प्रमुख व शास्त्रज्ञ आर सिंग यांना भेट देण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निमा पॉवर कमिटी अध्यक्ष मिलिंद राजपूत यांनी केलं व आभार निमा कमिटी उपाध्यक्ष मनीष रावल यांनी मानले. या कार्यक्रमात हेमंत कोंड, सचिन कंकरीत, सोनल दगडे, विरल ठक्कर, कैलास पाटील, गोविंद बोरसे, नानासाहेब देवरे, संजय राठी, शुभम कंकरेज, जयदीप राजपूत, अनिकेत कोचर, करुणा जाधव, कविता कदम, सरिता अग्रवाल यांच्यासह उद्योजक तसेच विविध महाविद्यालयांचे प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्टार न्यूज नाशिकसाठी उपसंपादक नानासाहेब देवरे.